धुळे जिल्ह्याच्या पश्चिम पट्ट्यामध्ये म्हणजे साक्री तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्याने आता अक्कलपाडा धरणातून जवळपास 18,000 क्युसेस वेगाने पाणी पांझरा नदीच्या पात्रामध्ये सोडण्यात आलेलं आहे आणि ते पाणी आता धुळे शहरात दाखल झालेलं आहे। आपण बघू शकतो की या ठिकाणी हा जो काही पांझरा नदीवरील पूल आहे, हा पांझरा नदीवरील पूल आता या ठिकाणी पूर्णपणे बंद करण्यात आलेला आहे। आपण जर बघितलं तर पांझरा नदीवरील जे काही 2 पूल आहेत, हे 2 पूल पूर्णपणे बंद करण्यात आलेले आहे। मोठा पूर या पांझरा नदीला आलेला आहे आणि एक फरशी पूल हा देखील बंद करण्यात आलेला आहे। जो जुना पूल ब्रिटिशकालीन पूल आहे, हा पूल देखील या ठिकाणी बंद करण्यात आले आहे। आपण जर बघितलं तर महानगरपालिकेचे जे काही अग्निशमक दलाचे जवान आहेत, हे जवान या ठिकाणी आता या ठिकाणी थांबलेले आहेत आणि ते पहारा करून आहेत। कुठलेही नागरिक या पुलावरून जाणार नाही याची दक्षता या ठिकाणी हे जे काही कर्मचारी आहे, हे कर्मचारी या ठिकाणी दक्ष आहेत आणि या ठिकाणी आपली जी काही महापालिकेची ही जी काही अग्निशमन यंत्रणाची गाडी आहे, ही गाडी लावून हा पूल पूर्णपणे बंद करण्यात आले आहे। अशाच पद्धतीने फरशी पूल असेल, त्याचबरोबर जो काही जुना ब्रिटिशकालीन पूल आहे, हा पूल देखील महापालिकेच्या वतीने प्रशासनाच्या वतीने बंद करण्यात आलेला आहे। कारण या ठिकाणी मोठ्या प्रमाणात हे पाणी आलेलं आहे आणि पांझरा नदीमध्ये मोठ्या प्रमाणात पूर आल्याने नागरिकांनी देखील या नदी किनारी जाऊ नये अशा पद्धतीच्या प्रशासनाने या ठिकाणी सूचना दिलेल्या आहेत। त्यामुळे महापालिकेने आणि त्याचबरोबर प्रशासनाने पूर्णपणे ही तयारी या ठिकाणी केलेली आहे। टप्प्याटप्प्याने सकाळपासून या ठिकाणी हे पाणी हे सोडण्यात येत होतं आणि आता ते 18,000 क्युसेस सोडल्यामुळे पांझरा नदीला पूर आलेला आहे। त्यामुळे आता सध्या हे पूल बंद करण्यात आलेले आहे। मनीष मासोळे, TV9 मराठी, धुळे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।